जरा गरम केसरवाला दूध पिऊ म्हणजे बॉडी एकदम गरम राहील. की हा पावसाळ्याचा सीझन नाही आहे, हा विंटर सीझन आहे. ह्याच्यामध्ये आम्हाला पावसाळा प्लस थंडी दोन्ही भेटत आहेत. म्हणजे ओ भाई साहब, काय बोलता मंडळी, कशात तुम्ही सगळे? पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे एके व्लॉग्समध्ये. तुमचा लाडका निकेत घेऊन आला आहे नवीन व्लॉग. तर आज आपण आलेलो आहोत अमृतसरला आपण बघूया काय काय एक्सप्लोर करायला भेटतं आहे. तर मग काल रात्री आम्ही कटरावरून अमृतसरसाठी बस पकडली. त्या मोमेंटला मी काहीच शूट केलं नाही, कारण की ना तब्येत फुल डाऊन झालेली ट्रेक करून. तर मग आज सकाळी आम्ही 5:30 वाजता पोहोचलो. मग चेक इन वगैरे केलं, थोडा आराम केला आणि मग झोपलो वगैरे. मग आता अंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो आणि आता वाजले 11:15. तर आता आम्ही गोल्डन टेम्पलला चाललो आहे. जर तुम्ही अकाउंटला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करा एके व्लॉग्सला आणि बघूया की आपण कसं काय एक्सप्लोअर करतो आहे आणि काय करतो आहे. ओके, तर मग बघूया, स्टेट येऊन राहू की आपण कसं काय करतो आहे. तर आता आम्ही इथून रिक्षा केली आहे. तर मग रिक्षावाल्याने ना 1000 रुपीज घेतला आहे. मग तो सगळं फिरवणार आहे. तर मग बघूया की कसं काय एक्सप्लोअर करतो. तर चला भेटूया. ये गर्मी आ गई ना हमारे, तो कितने उठ जाएंगे. हाँ, इधर गर्मी भी बहुत होता है ना. जहाँ पे आप गर्मी में पजामा पहने हो ना, आप चड्डी बनियान में भी नीचे नहीं रहोगे. आप एसी के बिना रह ही नहीं सकते. हमें तो आप आता मी आलेलो आहे लकी वैष्णोदेवी ढाबाला. मग तिकडे आम्ही करणार आहोत ब्रेकफास्ट. सो 12 वाजता आम्ही ब्रेकफास्ट करणार आहोत. मग इकडून निघणार आहोत गोल्डन टेम्पलवरून मग अजून 2-3 प्लेसेस आहेत ते एक्सप्लोर करू. मग 2 वाजेपर्यंत आम्हाला निघायचं आहे वाघाबॉर्डरसाठी. तर मग बघूया की ही जर्नी कशी होते पूर्ण. ब्रेकफास्ट केलेला आहे, लय भारी होतं. गोबी पराठा आणि आलू पराठा खाल्ला, लय भारी. आणि भाई ते बिन मौसम बरसात होईल. पाऊस पडतोय अमृतसरमध्ये बिकॉज ऑफ थंडीमुळे ना इकडे पाऊस पडतोय आणि एकदम वातावरण एकदम चिल्ड आहे. म्हणजे आहे, मजा येते. कुर्ता वगैरे घातला आहे भाई फुल एकदम. आता आम्ही जाऊ गोल्डन टेम्पलला, तिकडे 2 तास पद्धतशीर जाणार आहे. तर मग बघूया कसं होतं. ब्रेकफास्ट होतं, चांगलं होतं. घरचे पराठे जरा जाडे असतात, बट एनिवे शॉपचे पराठे स्मॉल असतात, म्हणजे छोटे असतात. तर मग काय पंगा नाही, बट बेस्ट होतं. पोटभर खाल्लं मी. काल मी जेवलो नव्हतं रात्री. काही मी म्हणेन की हा पावसाळ्याचा सीझन नाही आहे, हा विंटर सीझन आहे. ह्याच्यामध्ये आम्हाला पावसाळा प्लस थंडी दोन्ही भेटत आहेत. म्हणजे मी हॅप्पी आहे, कारण की आय एम अ रेनी पर्सन, बट नॉट लाईक दिस. ओके, मला असं नाही रेनी हवं आहे, कारण की काल रात्री ऑलरेडी माझी तब्येत खराब झालेली. ओके, आणि आज हा पाऊस अमृतसरला अनएक्सपेक्टेड. सो बघूया, म्हणजे वातावरण तर एकदम भारी आहे. पण आता बघूया की पुढे जाऊन आता मी इकडे जाणार आहे, गोल्डन टेम्पलसाठी निघालो आहे. मग गोल्डन टेम्पलवरून आमचा रिक्षावाला बोलला की भाई 2 बजे तक आ जाइयो वहाँ पे.
तर मी म्हटलं भाईसाहेब ओके आते हे, तर मग गोल्डन टेम्पलचं तर दर्शन घ्यायचंच आहे. मग बघूया की बाजूलाच ना जालियनवाला बाग आहे, तर मग म्हटलं की तिकडे पण जाऊ. सो जालियनवाला बाग तर मी ऑलरेडी बघितला आहे, बट लास्ट टाइम जेव्हा मी आलेलो ना तर आमचं गोल्डन टेम्पल राहून गेलेलं, कारण की खूप रश होती. तर मग आता बघूया की पुढे जाऊन आपण कसं काय एक्सप्लोर करतो. नहीं अरे बारिश में ओके, सो तुम्ही आहे ना ही होप ऑफ ही बस पण बुक करू शकता. ह्याच्यात ना व्हरायटीज ऑफ पॅकेजेस आहे. म्हणजे मी ही बुक करणार होतो, बट मग नंतर म्हटलं की ना नको राहू दे, म्हणून मी केली नाही. तर आता आम्ही ना म्हणजे 900-1000 रुपयामध्ये ना पूर्ण टूर पॅकेज बुक केलंय. पुढे पूर्ण एकदम अशी सिटी बनवली, एकदम भारी वाटतं. लाईक असं वाटतं की कुठे ती इटलीला ना, म्हणजे फुल अशी चिटूक पिटूक पण आहे, चिटूक पिटूक हे बघा. पूर्ण इथे ड्रेस वगैरे सुद्धा भेटतील. आणि पुढे आहे आपल्या बाबाजींचं मंदिर. आय एम सो एक्सायटेड. सगळे पावसातून चाललेत भाई फुल. कितना बारिश म्हटलं की जरा गरम केसरवाला दूध पिऊ, म्हणजे बॉडी एकदम गरम राहील. म्हणजे ऑलरेडी बॉडी आतमधून गरमच आहे, बट स्टील गरम मिल्क दूध पिऊन बघू काय होतं. धूर येतो तोंडातून, धूर येतोय. भाई वेदर बघताय का तुम्ही लोक? वेदर लाईक एकदम भारी. ओ भाई साहब, भाई काय थंडी आहे इकडे, आणि बाप रे काय पाऊस आहे, फुल धुरळा. ओके, सो इकडे शूज द्यायचे आहेत आणि हे तुम्हाला कुपन देते. तर ते कुपन घेऊन असं बाहेर निघायचं. लेफ्ट हँड साईडलाच आहे इकडे जुता घर करून लिहिलंय असं. म्हणजे यू कॅन आस्क एनीवन, म्हणजे कोणालाही तुम्ही विचारू शकता. ते लोक तुम्हाला सांगते की कुठे काय करायचंय काय नाही करायचं. ओके, म्हणजे इकडचे लोक खूप हेल्पफुल आहे, खूप 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 हेल्पफुल आहेत. सो ते तुम्हाला पूर्ण नीट सांगते. आता इथून ना सरळ जायचं, सरळ जाऊन लेफ्टला जायचं, मग भाई बाबांचं दर्शन भेटणार आहे एकदम गोल्डनमध्ये. ओके, तुम्ही इथे हँडवॉश वगैरे करून घ्यायचं. गरम आहे एकदम पाणी. ओके, तर आता काय म्हणजे आमचं दर्शन वगैरे सगळं झालंय. त्यानंतर मग आम्ही आतमध्ये मी एवढे भारी भारी शूट केले ना, खूप भारी भारी व्हिडिओ काढलेल्या. बट तिकडचे जे कर्मचारी होते ना ते आले लिटरली, बोलतात की व्लॉगिंग इज नॉट अलाउड असं सगळं. आणि मग जेवढाही क्लिप होता ना माझ्या त्या सगळ्या डिलीट केल्या. आणि फक्त 1 to 2 मिनिट्सच्या व्हिडिओ इज व्हॅलिड. म्हणजे तुम्ही 1 to 2 मिनिट्सच काढू शकता. ते पण मंदिराच्या परिसरात काहीच काढू नका. पण जर तुम्हाला काढायचं असेल तर 1 to 2 मिनिट्सच काढू शकता. याच्या व्यतिरिक्त जास्त तुम्ही काय काढू शकत नाही. तर तरी पण मी काढले आहेत. ओके, मग आम्ही फोटोज वगैरे काढले. त्यानंतर बोलतात ना की आम्हाला ना एका तासात दर्शन घ्यायचं होतं. लाईक 1 वाजता आम्ही पोचलो आणि 2 पर्यंत आम्हाला परत जायचं होतं.
आणि आम्हाला एवढी गर्दी होती नंतर मला असं वाटलं की ना दर्शन भेटणार वगैरे नाही, खूप गर्दी होती. मग त्यानंतर बोलतात ना की इफ यू आर बिलीव्ह इन गॉड सो गॉड विल नेव्हर डिसअपॉइंट यू. तेच झालं. म्हणजे आम्ही लाईनीत उभं राहिलो आणि विदिन 45 मिनिट्स आम्हाला दर्शन भेटलं. लय भारी दर्शन भेटलं. आणि फर्स्ट टाईम मी गोल्डन टेम्पलला गेलो, कारण की 2016ला आहे ना मला जायला भेटलं नाही. बट आत्ता भाई एवढं भारी दर्शन भेटलं ना. सो तुम्ही जर येताय ना तर अर्ली इन द मॉर्निंग या, मग तेव्हा तुम्हाला जास्त चांगलं दर्शन भेटेल. आणि भाई इकडे पाऊस सर्दी गरमी कधीही चालू, तर मग ते सगळं बघा. तेव्हा आता आम्ही निघालो आहे वाघा बॉर्डरसाठी. माझं आम्ही इथून पुढे वाघा बॉर्डरला जाऊ आणि बघू कसं काय होतं. मग कसं पोहोचतं हे कोणतं खालचं कॉलेज आहे? हाँ जी, महाराजा रणजीत सिंह का किला और माना रिपोर्टर साहब के बाद बन गया कॉलेज. काफी बड़ा है जी, छोटा सा नहीं है. आमच्या मुंबईला पण खालचं कॉलेज आहे, ते पण आमच्या माटून घ्या, आमच्या घराच्या पासून अर्धा तासात आहे. इकडचं मोठं खालचं कॉलेज आहे. आता आम्ही वाघा बॉर्डरला चाललो आहे. आम्ही ऑटो घेतली. आता वाघा बॉर्डरला पोचू वगैरे, इकडे मोमेंट एन्जॉय करू आणि निघू. काही इथे वेदर एवढा हे आहे ना. आता वाजले 3 वाजले, पण इकडचं जे क्लायमेट एकदम धुकं पडलं आहे आणि वरून पाऊस चालू झाला आहे. म्हणजे पाऊस जातोय येतोय ऊन पडतोय, पाऊस जातोय येतोय ऊन पडतोय. आता आम्ही आता म्हणजे 4:30 आता 4:45 पर्यंत आहे ना, 4:30 4:45 पर्यंत आहे ना आम्ही पोहोचणार आहोत वाघा बॉर्डरला. तर बघूया की क्लायमेट कसं असणार तिकडे. पण पूर्ण धुकं पडले पूर्ण. अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही गोल्डन टेम्पलला चाललायत ना तर तुमच्या हॉटेलमधून म्हणजे ना हॉटेल आहे ना तुम्ही जवळच घ्या गोल्डन टेम्पलच्या, आणि मग लगेच गोल्डन टेम्पल बाबांचं दर्शन घ्या आणि मग तिकडून जालियनवाला बाग करा. जालियनवाला बाग केल्यानंतर फिरलात ना, नंतर जरा बाहेर आलात ना तर तिकडे सगळे माणसं उभे असतात तुम्हाला वाघा बॉर्डर घेऊन जाण्यासाठी 300 रुपीजमध्ये. तर तुम्ही तेही ट्राय करू शकता. आम्ही तर आमची पर्सनल ऑटो केली हॉटेलमधून, तर आम्ही ह्याच्यातूनच निघालो आहे. पण तुम्हाला जर हवं असेल ना तर तुम्ही तिकडे जाऊन सगळं ते फिरू शकता. तर ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी होत्या. तर बघूया आता पुढे कसं काय होतं. इसमें 200 रुपये एंट्री है पर मेंबर. ये देखो 100 फुट लंबी तलवार लगी, ये भाई भी देख रहे हैं. मेन एंट्री गेट पे जाना तो मेन पे चले जाते हैं. ठीक है ना, कोई बात नहीं. ठीक है ना. मेरा 2 लाख का फोन है आपका. ठीक आहे, इधर का दे. ती तलवार आहे, तलवार 100 फूट. क्लायमेट बघू शकता, क्लायमेट. सो आता आम्ही थांबलेलो आहे बॉर्डरच्याच बाजूला आहे. इथे आम्ही लंचसाठी थांबलेलो आहे. तर मग इथे लंच वगैरे करू आणि मग इकडून निघू वाघा बॉर्डरसाठी. 4:30ला परेड चालू होते, 5:30पर्यंत. आणि मग पाऊस असल्यामुळे मग तो भाईसाहेब बोलला की तुम लोग जल्दी आ जाओ. मग लगेच आम्ही बघू परेड वगैरे, मुवमेंट वगैरे कॅप्चर करू, फोटो वगैरे काढू आणि निघू लगेच इकडे. मग इकडेच तो आम्हाला पिक करणार आहे. इथून काहीतरी 10 ते 15 मिनटाच्या अंतरावरतीच आहे. मग इथून जाऊ आम्ही. आणि आता एक मेन गोष्ट, वैष्णोदेवीवरून काल आम्ही आलो रात्री, पूर्ण हवा टाईट झालेली. उतरल्यानंतर पाय अंग खूप मी तर पूर्ण आजारी पडलो. म्हणजे मी मेडिसिन खाल्ली, मग सकाळपर्यंत ठीक झालो. आत्ता जेव्हा आम्ही बसलो रिक्षामध्ये बसल्यानंतर काय वाटलं नाही. पाऊस एवढा पाऊस आहे, थंडी काय कळतच नव्हती काय करायचं. मग भाईसाहेब आता उतरलो ना आम्ही, एवढे पाय पकडले म्हणजे चालता नाही येत. आय डोंट नो का. बघूया आता कसं काय ते. मग आज रात्री परत बघावं लागेल, मेडिसिन घ्यावी लागेल.
आहे म्हणजे थोडी दगदग होते बट काय नाही एन्जॉय करतोय मुवमेंट मजा येते तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसतच असेल. बघूया आता जेवण आहे खाऊ वगैरे आणि म्हणे हा पूर्ण प्लेस आहे वाघा बॉर्डरची इकडे आतमध्ये जर चेकिंग म्हणजे येताना खूप चेकिंग प्रोसेस वगैरे आहेत तर ते पूर्ण पार करायचे. गेला पाऊस प्रत्येक सुबह भारतीय आकाश में उदय होने वाला सूरज, सरहदों पर अटूट दीवार स्वरूप तैनात, बीएसएफ के खूप एक्साइटेड आहे परेडसाठी. दुश्मनों के हर नापाक इरादे को जज्बा बघून लोकांचा ना उत्साह बघून सफलता प्राप्त की. दर्शकों ध्यान दें
हे आहे इंडियाचं फर्स्ट अँड लास्ट रेस्टॉरंट पूर्ण, म्हणजे इथून स्टार्ट होतात पूर्ण. सही आहे. सनसेट पण एकदम. पूर्ण दिवस अमृतसरमध्ये खूप मजा केली, खूप मुमेंट कॅप्चर केले. तुम्ही पूर्ण व्लॉग बघितलाच असेल. खूप मेहनत केली आम्ही आज, म्हणजे बोलतो ना मी व्लॉगमध्ये पण आहे ना इकडे जा तिकडे जा, कारण की अमृतसरमध्ये पूर्ण पोलिसांचं पूर्ण थारे असतात की इकडे पोलीस तिकडे पोलीस. आणि मॉर्निंगला जे काही झालं की तो माणूस आला आणि त्याने मोबाईल घेतला तेव्हा पण माझी पूर्ण फाटलेली की आता हा सगळेच व्हिडिओ डिलीट करतो का, हे करतो का, ते करतो का. मग नंतर मी डोकं लावलं की नाही स्नॅपचॅटमध्ये काढतो जेणेकरून गॅलरीमध्ये काय भेटणार नाही. तर मी असं सगळं केलं. त्यानंतर जर तुम्हाला पूर्ण व्लॉग आवडला असेल, मला माहिती आवडलाच आहे, तर मग लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि लवकर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला पाठवा. आणि स्टे ट्यून राहा नेक्स्ट व्लॉगसाठी. आपण भेटूया नवीन व्लॉग्समध्ये लवकरात लवकर. तर मग लवकर सबस्क्राईब करा. चला मग.